भीमाशंकर रोपवे आणि रस्ता झालाच पाहिजे. वांद्रे खिंड रस्ता झालाच पाहिजे. भागातील जनतेला मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रचंड संख्येने उपस्थित निर्धार आहे. माझं नाव किसनराव सखाराम गोपाळे, राहणार चिखलगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे. तुम्ही हे अनोख्या पद्धतीचं आंदोलन केलंय, काय विषय नक्की? या खेड तालुक्यात वरदान ठरणारा वांद्रे खिंड रस्ता झाला पाहिजे आणि भीमाशंकर रोपवे झाला पाहिजे. यासाठी आम्ही हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी गाडीवरती माईक वगैरे लावलाय, एकटेच घोषणा देत आहे, नक्की काय तुम्हाला अशी काय वेळ आली? हो, आम्ही रीतसररित्या नगर परिषदेकडे परवानगी मागितली होती. त्यावेळेला साहेबांनी सांगितलं का तुम्ही मांडव बांधा, आंदोलन करा. आणि असं म्हणून मी चिखलगावला राहतो, मी मांडववाल्यांना विसार किंवा ॲडव्हान्स देऊ तिथे मांडव बांधण्यास 31 तारखेला सांगितलं. त्यावेळेला मांडववाले इथे सामान घेऊन आले. त्यावेळेला कुणीतरी एक साहेबांनी येऊन त्यांना दम दिला आणि सांगितलं का इथे मांडव बांधायचा नाही. तुम्ही आंदोलनामध्ये एकटेच दिसताय इथं? हो, एकटाच दिसतोय, कारण आम्हाला मंडप बांधण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. लोक येणार, कुठे बसणार? तुम्ही कोणाला निवेदन दिलंय तुमच्या आंदोलनाचं? आम्ही सर्वांना निवेदन दिलेलं आहे. तालुक्यातील जनतेमध्ये पत्रकं वाचलेली आहेत, गावोगावी फिरलो आहे की उद्या 4 वाजता खासदार अमोल कोल्हे साहेब या आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी इथे येणार आहे. तर उद्या ते येतील, त्यावेळेला आम्ही पुढील निर्णय घेऊन काय करायचं ते ठरवूया. खासदारांशी तुमचं बोलणं झालंय का? हो, खासदारांशी बोलणं झालं. काय म्हणाले खासदार? खासदार म्हणाले मी 4 तारखेला 3 वाजता येतो. काय अपेक्षा आहेत खासदारांकडून, काय त्यांनी करणं अपेक्षित आहे? हे बघा, चाकण तळेगाव या रस्त्यावरती भरपूर ट्रॅफिक असते. दर दिवस बातमी ऐकावी तर 1 तरी अपघात, 2 तरी अपघात तिथे होतात, कारण तिथे ट्रॅफिक जाम असते. लोक घाई करतात आणि असंख्य लोकांचे बळी गेलेले आहेत. तुम्हाला पण माहिती आहे आणि साऱ्या जनतेला माहिती आहे. आणि म्हणून चाकण तळेगावची ट्रॅफिक किंवा वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर ज्याचं सर्वेक्षण झालेलं आहे, ज्याची आखणी झालेली आहे, वांद्रे खिंड ते नगरपर्यंत. आता वांद्रे खिंडीमध्ये फक्त 4.25 किलोमीटर रस्ता बाकी आहे आणि खाली कोटिंबे गाव म्हणजे कर्जत तालुका तिथे वनहातीपर्यंतही रस्ता झालेला आहे. आणि तिथून पुढे खांडी, सावळे आणि तळपेवाडी हे मावळमध्ये येतात. ते वांद्रे खिंड केवळ 4.25 किलोमीटरचा रस्ता हा झालेला नाही. आणि त्यासाठी आम्ही अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत. आपल्या भागाचा विकास कमी होईल, आपल्या भागाची वाहतूक कमी होईल म्हणून ज्यांनी अनेक वर्ष मंत्रिपदं उपभोगली महाराष्ट्राची, त्या महाराष्ट्रातील राज्यातील वळसे पाटील साहेबांचा याला विरोध आहे आणि म्हणूनच हे काम आणलेलं आहे. म्हणून लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि या रस्त्याला गती प्राप्त व्हावी. पर्यायी रस्ता म्हणून वांद्रे खिंड रस्ता झाला पाहिजे आणि हा आवाज वळसे पाटलांपर्यंत गेला पाहिजे. त्यांना आम्ही भेटायला गेलो त्यावेळेला कारखान्यावरती, त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं मी माहिती मागवली. आम्ही खूप झालो, परंतु अंतर्गत
खासदार कोल्हे साहेबांना सुद्धा त्यांनी सांगितलं की त्यांनी मला फोनवरती सांगितले, हे 100% खरं आहे की कोल्हे साहेब तुम्ही वांद्रे-खिंड रस्ता आणि रोप वेकडं दुर्लक्ष करा. हे मला स्वतः कोल्हे साहेबांनी सांगितलेलं आहे आणि म्हणूनच संकुचित विचार न करता ज्यांनी महाराष्ट्राची मंत्रिपद उपभोगलं त्या मंत्री महोदयांनी वळसे पाटील साहेबांनी असा संकुचित विचार न करता विशाल दृष्टी ठेवून तुम्ही महाराष्ट्राचे आहात, महाराष्ट्राचे सभापती होता, अनेक वर्ष तुम्ही मंत्रिपद उपभोगलेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही संकुचित विचार सोडावा. कारण तुम्ही महाराष्ट्राचे होता, आता नाही ते सोडा, पण पूर्वी होता. मंत्रालयामध्ये जाऊन सभापती असताना मी वळसे पाटील साहेबांची अनेक वेळा भेट घेतलेली आहे. परंतु हा रस्ता आणि रोपे अडवण्यामध्ये वळसे पाटलांचा फार मोठा वाटा आहे. अजितदादा पवार साहेबांना मी भेटायला गेलो त्यावेळेला रोपेसाठी, त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आज वळसे पाटील साहेब त्यावेळेला मंत्री होते, मंत्रालयामध्ये आहेत, तुम्ही त्यांची भेट घ्या. आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी गेलो आणि आमचा प्रस्ताव ठेवला तर त्यांच्या पियेनी आमची भेट होऊ दिली नाही. हे मी छाती टोक आणि सत्य तेच सांगतो. आणि म्हणूनच अरे त्यांना आपलं हित कळतं, तर या भागातील जे पुढारी आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना आपल्या भागाचं हित कळत नाही का? त्यांनी काय हातात बांगड्या भरल्यात का? त्यांनी आपल्या हितासाठी लढायला नको का? विनाकारण लोकांना गाजर दाखवतात की भोरगिरी भीमाशंकर रस्ता. अरे भोरगिरी भीमाशंकर रस्ता अभयारण्य आहे, तो कधीच होणार नाही. फुकटचं गाजर दाखवून लोकांची दिशाभूल करायचं काम 25 वर्षांनी चालवलेलं आहे आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि लोकांना जागृत करण्यासाठी हा लढा आम्ही लढत आहे.